आपण बजेटबद्दलचा व्हिडिओ मागे बनवला होता आणि त्याच्यामध्ये न्यू टॅक्स सिस्टीम जी आहे म्हणजे इन्कम टॅक्स संदर्भातली त्याची माहिती सुद्धा दिली होती. तेव्हा आपल्या खूप साऱ्या प्रेक्षकांनी न्यू टॅक्स सिस्टीम आणि ओल्ड टॅक्स सिस्टीम याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे समजून सांगण्यासंदर्भातली विनंती केलेली होती. आता आपण आजच्या या भागामध्ये हाच प्रयत्न करूयात की ओल्ड टॅक्स सिस्टीम आणि न्यू टॅक्स सिस्टीम जी आहे इन्कम टॅक्स संदर्भातली या दोघांमध्ये फरक काय आहे आणि या दोघांच्या मध्ये आपले नेमके किती पैसे वाचू शकतात याचा सुद्धा आज आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न करूयात आणि सरकारने ही न्यू टॅक्स सिस्टीम का आणली असेल याच्या मागचं काय लॉजिक असू शकतं हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 2023-24च्या बजेटसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स मध्ये खूप सारे बदल केलेले दिसतात बघा. उद्देश त्यांचा साधा सरळ सोपा आहे की जे टॅक्स पेयर्स आहेत, कर दाते जे आहेत त्यांचे 2 पैसे वाचावेत म्हणून. द इन्कम टॅक्स रिबेट लिमिट हॅज बीन इन्क्रीज फ्रॉम 5 लाख टू 7 लाख हे त्याच्यामधलं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं इन्कम टॅक्सचं जे रिबेट मिळवण्याचं जे लिमिट आहे ते 5 लाखांवरून 7 लाख केलेलं आहे. 5 लाख कधी होतं तर जुनी टॅक्स सिस्टीम होती तेव्हा, आणि आता हे 7 लाख कधी तर आता इथून पुढे जे काही तुमचं उत्पन्न असेल त्याच्यासाठीच असणार आहे. टॅक्स स्लॅबमध्ये रिस्ट्रक्चर झालेलं आहे हे पण आपल्याला माहिती आहे आणि नवीन कर प्रणाली प्रत्येकासाठी डिफॉल्ट प्रणाली बनवण्यात आलेली आहे. आता डिफॉल्ट प्रणाली बनवण्यात आलेली आहे म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही इन्कम टॅक्स भरायला जाल त्या पोर्टलवरती जाल तर त्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल की ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे की न्यू टॅक्स सिस्टीमनुसार भरायचा आहे. जर का तुम्ही ह्या दोघांमध्ये काही चूज केलं नाही तर डिफॉल्ट तुमचा जो काही टॅक्स भरला जाणार आहे तो न्यू टॅक्स सिस्टीमनुसार भरला जाणार आहे हे समजून घ्या. म्हणून त्याला आपण म्हणलेलं आहे डिफॉल्ट प्रणाली. यासोबतच इन्कम टॅक्स रिबेट लिमिट काय आहे हेही तुम्हाला सांगतो. खूप तो चर्चेमध्ये येतोय, सातत्याने समोर येतोय हा शब्द रिबेट रिबेट. तर हे आहे काय तर बघा, जनरल सेन्समध्ये जर काय सांगायचं म्हणलं तर टॅक्स रिबेट हा रिफंड असतो. आणि हा रिफंड कशासाठी असतो तर तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल असता म्हणून तुम्हाला तो रिफंड मिळत असतो. उदाहरणार्थ जर का तुम्हाला इन्कम टॅक्स बसतोय 25,000 रुपयाचा आणि जर का तुमचा टीडीएस जो आहे तो कट झालेला आहे 40,000 रुपयाचा. इन्कम टॅक्स किती बसतोय 25,000चा, टीडीएस कट किती कट झालेला आहे 40,000चा. तर मग अशा वेळेस तुम्ही रिबेटसाठी म्हणा किंवा रिफंडसाठी क्वालिफाय होता. या केसमध्ये तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपयाचा रिफंड मिळू शकतो आणि म्हणून तो शब्द येतोय रिबेट रिबेट सातत्याने. आता बघा, इन्कम टॅक्स रिबेट लिमिट जी आहे ही ओल्ड टॅक्स सिस्टीम घ्या किंवा न्यू टॅक्स सिस्टीम घ्या, या दोन्ही ठिकाणी सेक्शन 87A ऑफ इन्कम टॅक्स याच्यानुसार 5 लाखच आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की ज्याचं वार्षिक उत्पन्न 5 लाख आहे त्यांनी टॅक्स भरायची गरज नाही. जुनी टॅक्स सिस्टीम जी होती त्याच्यामध्ये टॅक्स रेट जो आहे तो हाय होता, हे सगळेजण मान्य करतील. आणि ही जी नवीन टॅक्स सिस्टीम आहे याच्यामध्ये टॅक्स रेट जो आहे तो जास्त आहे. आता हेही तितकंच खरं आहे की जुनी टॅक्स सिस्टीम जी होती त्याच्यामध्ये खूप साऱ्या सवलती होत्या, एक्झेम्पशन्स खूप सारे होते. म्हणजे तुम्ही होम लोनचं एक्झेम्पशन घेऊ शकत होता, तुम्ही एनपीएसचं तिथं एक्झेम्पशन घेऊ शकत होता, पीपीएफचंही घेऊ शकत होता. पण न्यू टॅक्स सिस्टीममध्ये अशी कोणतीही सवलत तुम्हाला नसणार आहे. 7 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाहीये मान्य, पण कधी जर का तुम्ही न्यू टॅक्स सिस्टीम असं चूज केलं नाही किंवा ओल्ड टॅक्स सिस्टीम असं चूज केलं नाही तर डिफॉल्ट तुम्हाला न्यू टॅक्स सिस्टीमच लागू होणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला 7 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स कधी नसेल जर का तुम्ही काही चूज केलं नाही किंवा फक्त न्यू टॅक्स सिस्टीम चूज केलं तरच. म्हणजे न्यू टॅक्स सिस्टीम असल्यानंतर 7 लाख इथपर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स द्यायचा नाहीये. अगोदर बघा, 0 ते 2.5 लाखांपर्यंत जर का तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स द्यावा लागत नव्हता. आता नवीन सिस्टीम मध्ये जर का तुमचं उत्पन्न 0 ते 2.5 लाख अधिक 50,000 म्हणजे 3 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स द्यायचा नाहीये. टॅक्स स्लॅब सुद्धा आता कमी झालेले आहेत आणि अर्थमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जी नवीन टॅक्स सिस्टीम आहे त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांना फायदाच होणार आहे. आता असं होईल की ओल्ड की न्यू याच्यापैकी काय निवडायचंय हे तुम्हालाच निवडायचं आहे, तुम्ही ठरवायचंय. नाहीतर आपोआपच मगाशी मी म्हणलं तसं न्यू टॅक्स सिस्टीमनुसार कॅल्क्युलेशन हे होणारच आहे. 2023च्या बजेट नंतर करदाते अनालिसिस करत बसलेले दिसत आहेत आपल्याला की ओल्ड घ्यावी की न्यू सिस्टीम घ्यावी, बेनिफिट कुठे जास्त आहे हे जनरली ह्याच्यामध्ये बघितलं जाणार आहे. कारण की अगोदर एक्झेम्पशन्स होते, आता एक्झेम्पशन नाहीयेत. सध्या तरी
ओल्ड आणि न्यू मधून चूज करता येणार आहे. पण न्यू टॅक्स सिस्टीम विल बी ॲप्लिकेबल टू द इन्कम अर्न्ड इन द न्यू फायनान्शियल इयर. नवीन फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर न्यू टॅक्स सिस्टीम जी आहे तीच लागू होणार आहे. ओल्ड टॅक्स सिस्टीममध्ये तुमच्या सॅलरीमध्ये एच-आर-ए कॉम्पोनंट होता किंवा लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्सवाला कॉम्पोनंट असेल. यासोबतच तुमच्या टोटल उत्पन्नामध्ये पी-पी-एफ होतं, एन-पी-एस होतं किंवा हाऊसिंग लोन संदर्भातलं रिपेमेंट होतं, ट्युशन फीस वगैरे जी होती, ह्या सवलती तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्याखाली घेऊ शकत होतात. म्हणजे ए-टी-सी तर जवळपास लागूच होतं, पण होम लोन घ्या किंवा तुमचं एन-पी-एस पण क्लेम केलं जायचं. ह्या गोष्टी आता न्यू टॅक्स सिस्टीममध्ये होणार नाहीयेत. आता ओल्ड टॅक्स सिस्टीममध्ये ₹0 ते 2.5 लाखांपर्यंत 0% टॅक्स आहे. 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 ते 10 लाख 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर 30% टॅक्स आहे. नवीन सिस्टीममध्ये कसं आहे तर 0 ते 3 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही. 3 ते 6 लाख 5%, 6 ते 9 लाख 10%, 9 ते 12 लाख 15% आणि जर का 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अल्टिमेटली 30% तुम्हाला टॅक्स लागणार आहे. आता निवडायचं काय हे ज्याच्या त्याच्यावरती आहे. म्हणजे तुमचं इन्कम किती आहे हे बघितलं पाहिजे. यासोबतच तुम्ही इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या पद्धतीची केलेली आहे हेही बघणं गरजेचं आहे. खूप सारे जण असे असतील की जे टॅक्स वाचावा म्हणून होम लोन काढत होते अगोदर किंवा टॅक्स वाचावा म्हणून कुठेतरी इन्शुरन्स वगैरे घेत होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करायचे आणि तिथे ते त्या ठिकाणी सवलत मिळवायचे. पण आता तसं काही होताना दिसणार नाहीये. स्टँडर्ड डिडक्शन जे आहे 50,000 सॅलरीड पर्सन जे आहेत त्यांच्यासाठी तेवढंच फक्त उपलब्ध होणार आहे. म्हणून ओल्ड जर का टॅक्स सिस्टीमनुसार तुम्ही जाणार असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंट नेमकी आहे किती आणि कशा पद्धतीची हे एकदा जर का समजून घेतलं तर तुम्हाला या दोघांमध्ये निवडणं सोपं होऊ शकतं. आता बघा मी या ठिकाणी 4 लाखांपासून म्हणजे 4 लाख, 5 लाख, 6 लाख असं 10 लाखांपर्यंतचं इन्कम घेतलेलं आहे वार्षिक आणि न्यू सिस्टीमनुसार तुम्हाला किती टॅक्स द्यावा लागेल आणि ओल्ड सिस्टीमनुसार किती द्यावं लागेल आणि तुमचं सेव्हिंग नेमकं किती होईल हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा जर का तुमचं इन्कम 4 लाख रुपये असेल तर न्यू टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागणार नाहीये. ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार सुद्धा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागणार नाहीये. 5 लाखांसाठी सुद्धा नाही, 6 लाखांसाठी सुद्धा दोन्ही ठिकाणी तुम्हाला टॅक्स लागणार नाहीये आणि न्यू सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 50,000 पर्यंतचं डिडक्शन घेऊ शकता आणि ओल्ड टॅक्स सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये 50,000 सॅलरीड पर्सनसाठी आणि ए-टी-सी जे आहे सेक्शन त्याच्यानुसार 1.5 लाखांपर्यंतचं डिडक्शन असं 2 लाखाचं डिडक्शन मी या ठिकाणी पकडलेलं आहे ढोबळ. जर का 7 लाख रुपये उत्पन्न असेल तर न्यू टॅक्स सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागणार नाहीये आणि ओल्ड टॅक्स सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागणार नाही. त्या पद्धतीचे तुम्ही तिथे एक्झेम्पशन्स घेऊ शकता. पण जर का तुमचं उत्पन्न 8 लाख रुपये आहे तर न्यू टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला 31,200 रुपये इतका टॅक्स बसू शकेल आणि ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला टॅक्स लागेल 33,800 रुपये आणि या ठिकाणी सरळ सरळ दिसतंय की ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतोय आणि नवीन टॅक्स सिस्टीमनुसार कमी टॅक्स भरावा लागतोय. म्हणजे सेव्हिंग या ठिकाणी तुमची होतीये 2600 रुपयाची. 9 लाख रुपये जर का तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर न्यू टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला 41,600 रुपये इतका टॅक्स लागेल आणि ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार 54,600 इतका तुम्हाला टॅक्स लागेल. या ठिकाणी परत एकदा सरळ सरळ दिसतंय की न्यू टॅक्स सिस्टीमनुसार तुमचे 13,000 रुपये सेव्हिंग होऊ शकते. जर का तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर न्यू टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला टॅक्स बसेल 54,600 रुपयांचा आणि ओल्ड टॅक्स सिस्टीमनुसार तुम्हाला टॅक्स बसेल 75,400 रुपयाचा. याही ठिकाणी डायरेक्टली 20,800 रुपयांचा फायदा होतोय. आता बघा मी जेव्हा ओल्ड टॅक्स सिस्टीम मध्ये किती टॅक्स लागेल हे सांगतोय तर या ठिकाणी मी फक्त सेक्शन 80C इतकाच विचार केलेला आहे. जर का तुमच्यावरती होम लोनचं काही चालू असेल किंवा एन-पी-एसचं तुमचं काही असेल, पी-पी-एफ जर का तुमचं सुरू असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील तर त्याच्यानुसार ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हॅरी होऊ शकतात. पण सर्वांनीच होम लोन घेतलेलं नसेल किंवा सगळ्यांनीच एन-पी-एस अजून सुरू केलेलं नसेल म्हणून मी स्टँडर्ड सेक्शन 80C अंडरच हे सर्व कॅल्क्युलेशन केलेलं तुम्हाला दिसून येईल. आता बघा मग जर का टॅक्स वाचतोच आहे या ठिकाणी म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा होणार हे तर सरळ सरळ दिसतं या ठिकाणी अर्थमंत्री जे सांगतायत त्यानुसार. मग सरकारचा तर उद्देश जो आहे तो हाच असला पाहिजे की बाबा जास्तीत जास्त टॅक्स कसा कलेक्ट करेल. कारण की जर का सरकारने टॅक्स कलेक्ट केला तर आणि तरच ते पायाभूत सुविधा घ्या किंवा विकासात्मक जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात. आता या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं आहे बघा. म्हणजे बघा अगोदर 5 लाखांपर्यंतचं जे इन्कम
इन्कम आहे त्याच्यासाठी टॅक्स लागत नव्हता. आता ते 7 लाखांपर्यंत केलेलं आहे. अगोदर हे 2 लाख जे होते ना, म्हणजे जे या ठिकाणी 2 लाख रुपये वरती टॅक्स बसू नये म्हणून लोक वेगवेगळ्या शक्कल लढवायचे बघा आणि ते पैसे कुठेतरी अडकून राहायचे. आता हे जे पैसे आहेत डायरेक्टली मार्केटमध्ये येणार. सेव्हिंग करणार जरी असले तरी सुद्धा सेव्हिंग थोडीफार करतील, पण आता लोकं खर्च जास्त करण्याचा प्रयत्न करू शकतात आपले पैसे वाचले म्हणून. टॅक्स द्यायचा जरी नसला तरी खर्च हा वाढणारच आहे. सेव्हिंग वाढली म्हटल्यानंतर खर्च हा वाढतोच आणि अल्टिमेटली इकॉनॉमीला याच्यातून बूस्ट मिळणार आहे आणि हाच कदाचित सरकारचा याच्या मागचा प्लॅन असू शकतो. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ओल्ड टॅक्स सिस्टीम आणि न्यू टॅक्स सिस्टीम याच्यामधलं तुम्ही नेमकं काय चूज कराल आणि का चूज कराल हेही सांगायला विसरू नका. तोपर्यंत बोल भिडूचे आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.